वक्फ सुधारणा कायद्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून भाजपने टीका केली आहे। वक्फ सुधारणा कायद्याच्या माध्यमातून अतिमागास आणि गरीब मुस्लिम विकासाच्या प्रवाहात येणार आहेत। त्याचबरोबर विधवा मुस्लिम महिलांसह इतरांना त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवता येणार आहे। असं असताना राहुल गांधी यांना या कायद्यापासून काय अडचण आहे हे त्यांनी स्पष्ट करावं, असं भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे। वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत चर्चेदरम्यान बोलण्याची संधी असताना राहुल गांधी यांनी मौन का बाळगलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। चूंकि उन्होंने वक्फ पर कहा है असंवैधानिक है, तो सदन में हम लोगों ने विस्तार से बताया था पूरा संवैधानिक है। लेकिन राहुल गांधी के टिप्पणी के जवाब में मुझे उनसे 3 सवाल करने हैं। राहुल गांधी जी, ये बताइए कि वक्फ की जो 8 लाख से अधिक संपत्ति है, इस पर कोई अस्पताल, स्कूल, अनाथालय, स्किल सेंटर आदि नहीं बना है गरीब मुसलमानों के लिए, बेटियों के लिए। इसे आप ठीक मानते हैं, गलत मानते हैं? बिल्कुल स्पष्ट जवाब दीजिएगा। राहुल गांधी जी, मुझे आपसे दूसरा सवाल पूछना है कि अगर मुस्लिम समाज की जो बेवा हैं, बहनें हैं, खवातीन हैं, विधवा हैं, उनकी तरक्की के लिए वक्फ में सुधार हो रहा है, तो आपको परेशानी है क्या? राहुल गांधी जी, साफ साफ बताइएगा। काँग्रेसच्या व्यासपीठावरून पहिल्यांदाच लोहपुरुष सरदार पटेल यांच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली, पण काँग्रेसची ही चिंता बेगडी असून देशातल्या महापुरुषांना सन्मान देण्याचं कार्य रालोआ सरकारच्या काळात झाल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे। दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी आज BSE म्हणजेच मुंबई शेअर बाजाराच्या मुख्यालयाला भेट दिली। भारत दुबई यांच्यातल्या आर्थिक संबंधांच्या नव्या अध्यायाचं प्रतीक म्हणून शेख हमदान यांनी BSE मध्ये घंटा वाजवण्याच्या समारंभातही भाग घेतला। भारत दौऱ्यावर आलेले दुबईचे युवराज